नमस्कार, स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये। आज मस्त असा स्नॅक्सचा पदार्थ घेऊन आलेली आहे। तुम्हा सगळ्यांना नक्की आवडणार, बनवायला खूप सोपं आहे। तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी कांद्याची पात या पद्धतीने कट करून घेतलेली आहे। पुढचे कांदे काढलेले आहेत आणि मागची कांद्याची पात कट केलेली आहे। 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। अर्धा लहान चमचा जिरे, अर्धा लहान चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद, गरम मसाला घालायचा आहे, जिरा पावडर, धना पावडर हे देखील घालायचं आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाणी घालण्यापूर्वी इथे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ भिजवण्यापूर्वी कधीही हे मिश्रण पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भज्यांचं पीठ कसं बनवतो त्या पद्धतीचं पीठ बनवून घ्यायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाहीये, पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात, मग ते पीठ बनवण्यासाठी खूप त्रासदायक होतात। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। या पद्धतीचं बॅटर आपल्याला लागेल। आता यामध्ये ओवा घालायचा आहे। पाव चमचा ओवा घेतलेला आहे, लहान पाव चमचा आहे तो। असा हाताने चोळून घालायचा आहे, म्हणजे भज्यांना किंवा बेसन पिठामध्ये कधीही ओवा घालावा। ओवा घातल्यामुळे पदार्थ तर चवदार होतोच, शिवाय तो पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रियाही व्यवस्थित होते। आता यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे। अगदी 2 चिमूट फक्त मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे। तो सोडा घातल्यानंतर पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गॅसवरती तेल गरम केलेलं आहे, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता जी आपण कांद्याची पात घेतलेली आहे ती डीप बुडवायची आहे बेसन पिठाच्या घोळात। डीप बुडवून झाल्यावर आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहे। गॅस हा मध्यम आचेवर आहे। तर इथे कांद्याच्या पातीचे भजी ही रेसिपी मी आज दाखवत आहे। लगेच पलटी करायचे नाहीत, 2 ते 3 मिनिट तसंच ठेवायचं आहे तेलामध्ये। 2 ते 3 मिनिट एका साइडने भाजून झाले की हे भजी पलटी करून घ्यायचे आहेत। कांदा भजी, बटाटा भजी तर नेहमीच असतो, कोबीचे भजी असतात, बरेच भाज्यांचे प्रकार आहेत, पण त्यापैकी मी जो बनवते तो हा कांद्याच्या पातीचा भजीचा प्रकार खूप छान आहे। चवीला देखील होतो। लहान मुलं अशी कांद्याची पात खाल्ली जात नाही, तर त्यांना या पद्धतीने जर आपण करून दिलं तर ते आवडीने खातील। तर हे भजी मी सर्व करतेय सॉस सोबत। तुम्हाला आणखीन खोबऱ्याच्या चटणी सोबत जरी खायचं असेल तर खूप छान लागते। हे भजी एका बाजूने 3 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत। तळून झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तेल पूर्ण निथळवून घ्यायचं आहे। तुम्ही टिश्यू पेपरचा वापर केला तरी देखील चालू शकतो। तर 2 ते 3 बॅच मध्ये हे सर्व भजी मी तळून घेतलेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, काही सुंदर दिसत आहेत आणि चवीला देखील अप्रतिम आहेत। खूप छान कुरकुरीत खुसखुशीत हे भजी आपल्याला लागतात। कांद्याचे भजी जसे लागतात त्याच्याच पेक्षा जास्त हे कांद्याच्या पातीचे भजी लागतात। खूप युनिक रेसिपी आहे, कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा। आणि फार काही अवघड नाही, बनवायला खूप सोपी आहे, जे कोणीही बनवू शकतं। अगदी नवीन कोणी भजी बनवणार असाल तर ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही। तर आशा करते तुम्हाला ही माझी आजची युनिक रेसिपी नक्की आवडेल। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।